नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण शेतकऱ्यांसाठी विशेष आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती पहिली यादी व नमो शेतकरी योजना 9वा हप्ता या दोन मोठ्या बातम्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार, हप्ता आज येणार की उद्या येणार, मग आज येणार तर कधी, कोणत्या शेतकऱ्यांना व कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, याची संपूर्ण यादी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण बघा. तर शेतकरी मित्रांनो, या दोन मोठ्या बातम्या तुमच्या इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचायला विसरू नका. चला तर मग पहिल्या बातमीपासून सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, पहिली बातमी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. तर आता पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे. राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची पहिली लाभार्थी यादी आज जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या, आज ही यादी जाहीर झालेली आहे. 2 लाखापर्यंत यामध्ये कर्ज माफ होणार आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफी. 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ आता खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, 2 लाख रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता प्रक्रिया काय करायची आहे शेतकरी मित्रांनो, बँकेच्या संगणकीय प्रणालीद्वारे कर्ज विवरणाची पडताळणी पूर्ण केली जाईल. त्यामध्ये लगेच शेतकऱ्यांचे खाते हे कोरे केले जाईल. शेतकरी मित्रांनो, जुलै अखेरपर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांची खाते ही कोरी होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमचे खाते आता कोरे होणार आहे, कारण की जुलै अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कर्जमुक्तीचे पैसे हे येणार आहेत. तर आता कर्जमुक्ती योजनाची प्रमुख आकडेवारी पाहूयात. तर इकडे लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघा. 56 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही या योजनेमध्ये पात्र आहेत आणि 37,000 कोटी सरकारची एकूण आर्थिक तरतूद आता सरकारने केलेली आहे. या योजनेची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्य सरकारने राज्यातील गरजू व थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी भरीव निधीचा तरतूद केलेली आहे. पोर्टलद्वारे आधार पडताळणी व बँकेच्या थेट संगणकीय प्रणालीद्वारे खात्यात पारदर्शकपणे कर्जमाफी लागू केली जाईल. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबियांना नव्या हंगामासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला आर्थिक मदत ही कर्जमुक्ती योजनेद्वारे मिळणार आहे. तर आता सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच की नमो शेतकरी योजना. या ज्या योजनेची की शेतकरी खूपच दिवसापासून वाट बघत आहे. आता काही शेतकऱ्यांना प्रश्न देखील पडलेला आहे की 9वा हप्ता बंद झाला का काय. तर शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता हा बंद झालेला नाही. आता वितरणाला सुरुवात होणार आहे. आता वितरणाला सुरुवात होण्याआधी पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांचे नाव आहे बघा: जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 9व्या हप्त्याचे वितरण आता पहिल्या टप्प्यामध्ये सुरू होण्याची माहिती येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले ई-के-वाय-सी पूर्ण ठेवावे. आणि आता प्रलंबित जिल्ह्यांसाठी अपडेट. आता ज्या जिल्ह्यांची यामध्ये यादी नाही, काही जिल्ह्यामध्ये निधीच्या उपलब्धतेनुसार उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये लवकरच जमा केले जातील, असे सांगितले आहे. आता हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ही 3 कामे करायची आहेत. ती म्हणजेच की ई-के-वाय-सी, आधार बँक लिंकिंग आणि 3 नंबरचे काम म्हणजे लँड सीडिंग. व शेतकरी मित्रांनो, पोर्टलवर तुमच्या जमिनीची नोंदीचे लँड सीडिंग यश असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्हाला नमोचा 9वा हप्ता हा मिळणार आहे. नाहीतर तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे. तर आता लाभार्थी स्टेटस कसे तपासायचे, चला बघूयात. आता लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जायचं आहे. बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस तपासा. काही जर तुमच्या खात्यामध्ये त्रुटी आढळली असेल तर कृषी कार्यालय किंवा CSC केंद्रात जाऊन दुरुस्ती करा. आता काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर शेतकरी मित्रांनो, या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले SG न्यूज 5.0ला पाहत राहा. जय जवान जय किसान. धन्यवाद.